सुप्रभात. माझं नाव प्रसाद सर आणि आज मी तुम्हाला ए आय या विषयातील अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक शिकवणार आहे. आजच्या टॉपिकचं आपलं नाव आहे इन्क्रीज ए आय प्रोडक्टिव्हिटी. आणि आजच्या सेशनमध्ये आपण एक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत ज्यामध्ये आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे फक्त 2 मिनिटांमध्ये बनवणार आहोत. तर चला सुरू करूया सेशनला. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन युझिंग ए आय कसं क्रिएट करू शकतो. तर त्याआधी मला सांगा, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे तुम्हाला माहीतच असेल. आपल्याला पी पी टी ही क्रिएट करावी लागते ज्यामध्ये काही चित्रणे असतात आणि काही माहिती असतं, याचं कलेक्शन असतं आणि जे आपल्याला प्रेझेंट करायचं असतं. तर ही पी पी टी जी आहे ती आपल्याला सॉफ्टवेअरवर क्रिएट करावी लागते आणि त्या मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअर ही पी पी टी आपल्याला क्रिएट करण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 तास वेळ लागणार. आपल्याला माहिती गोळा करायला, चित्र गोळा करायला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जमा करायला आपल्याला भरपूर वेळ लागणार, राईट. पण हा वेळ जर का आपला वाया जात असेल तर त्यात प्रोडक्टिव्हिटी कसली? प्रोडक्टिव्हिटी आपल्याला तेव्हा म्हणता येईल जेव्हा आपला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम होणार. तर ही प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची युझिंग ए आय हे आज आपण बघणार आहोत. तर चला बघूया. सो फर्स्ट थिंग, व्हॉट आर ए आय टूल्स अँड हाऊ दे हेल्प. सो फर्स्ट थिंग, ए आय टूल आहेत काय? तर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याची कॅबिन बघितली असेल. त्या अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये तिथे एक पी ए असतो, म्हणजे काय की त्यांचा पर्सनल असिस्टंट, जो त्यांना त्यांची दैनंदिन कामे, जे ऑफिस वर्क आहे त्यामध्ये मदत करतो. तर तुम्ही ए आयला तुमचं सहाय्यक समजून चला. तुम्हाला जे काही काम करायचं असेल, जसं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन क्रिएट करणे, होमवर्क करणे, एखादी स्टोरी लिहिणे, निबंध लिहिणे, यामध्ये तुम्हाला ए आय मदत करू शकतो. म्हणजेच ए आय तुमचा सहाय्यक आहे आणि या ए आयला तुम्हाला यूज करता आलं पाहिजे. तर असे बरेच ए आय टूल्स जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला 2 ए आय टूलची गरज पडणार आहे. त्यातील फर्स्ट ए आय टूलचं नाव आहे चॅट जी पी टी, जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. सेकंड ए आय टूलचं आपल्याकडे नाव आहे, त्याचं मुळात नाव आहे गॅमा. ओके, सो जो सेकंड ए आय टूल आहे त्याचं नाव आहे गॅमा आणि जो फर्स्ट आहे त्याचं नाव आहे चॅट जी पी टी. ओके, तर आपल्याला या 2 ए आय टूलची गरज पडणार आहे. आपल्याकडे ऑप्शनल टूल्स पण आहेत पी पी टी क्रिएट करण्यासाठी, जसं स्लाईड जी पी टी किंवा स्लाईड गो. ठीक आहे, तर या ऑप्शनल टूल्सचा आपण यूज करत आहोत, करू शकतो. पण आपण या सेशनमध्ये या 2 ए आय टूल्सची माहिती बघणार आहोत. तर आपल्यासमोर 10 स्टेप्स आहेत. तर या 10 स्टेप्स आपल्याला जर कळाल्या तर आपण फक्त 2 मिनिटांमध्ये ए आय पासून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन क्रिएट करू शकतो. तर आपली फर्स्ट स्टेप आहे डिसाईड टॉपिक अँड 10 हेडलाईन्स. तर आपल्याला सर्वप्रथम डिसाईड करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे की आपण आपली पी पी टी कशावरती बनवणार. तर आपण एक अतिशय सुंदर टॉपिक घेऊ शकतो, मराठा हिस्ट्री. तर आपण मराठा हिस्ट्री या टॉपिकवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवूया. ओके, आणि त्यासाठी आपल्याला दुसरी स्टेप करावी लागेल. आपल्याला ओपन चॅट जी पी टी अँड पेस्ट अ रेडी प्रॉम्प्ट. ओके, सो तुम्हाला आता डाऊट पडला असेल की सर चॅट जी पी टी आहे काय? तर चॅट जी पी टी हा एक ए आय टूल आहे जो तुम्हाला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. तर आपण चॅट जी पी टी आता बघणार आहोत. तर हे चॅट जी पी टीचं ॲप्लिकेशन आहे. तर या ठिकाणी मी गुगलमध्ये सर्च केलेलं आहे chatgpt.com. तर मी सर्च केल्यानंतर बघा चॅट जी पी टीची जी वेबसाईट आहे ती आपल्या समोर उघडलेली आहे. तर या ठिकाणी न्यू चॅटचं ऑप्शन आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या पण विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा एखादं काम करायचं असेल ते तुम्ही इथे टाईप करू शकता आणि त्यानंतर एंटर हिट करू शकता. एंटर हिट केल्यानंतर तुम्हाला त्या रिलेटेड माहिती मिळेल किंवा तुम्ही या ठिकाणी फाईलसुद्धा ॲड करून माहिती मिळू शकता. तुमच्याकडे एखादी इमेज असेल ती अपलोड करून तुम्हाला त्या रिलेटेड माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ती सुद्धा मिळवू शकता. तुमच्याकडे इथे माईकचं ऑप्शन आहे. जर का तुम्हाला टाईप करायचं नसेल, तुम्हाला बोलून त्याच्याकडून उत्तर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माईकचा यूज पण करू शकता. तर आता आपण टॉपिक ठरवलेला आहे आपल्याला मराठा हिस्ट्री यावरती
PPT क्रिएट करायची आहे. तर त्यासाठी मी एक रेडीमेड प्रॉम्प्ट आणलेला आहे. तर हा प्रॉम्प्ट ॲज इट इज तुम्ही तुमच्या ChatGPTला दिला तर तुमची सुद्धा PPT क्रिएट होणार. पण याआधी आपण बघूया प्रॉम्प्ट म्हणजे काय असतं. तर प्रॉम्प्ट हे एक सेट ऑफ सेंटेन्सेस म्हणजे खूप साऱ्या सेंटेन्सेसचा सेट म्हणजे गुच्छा असणार आणि हे जे सेंटेन्सेस आहेत ही सर्व माहिती देणार त्या कामाबद्दल आणि त्या कामाबद्दल दिलेली सर्व माहिती जर का मी एखाद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सला AI टूलला देतोय तर मला खूप खूप चांगल्या पद्धतीने त्याचा आन्सर मिळणार. ओके, सो आता मी ही जी माहिती आहे हा जो माझा प्रॉम्प्ट आहे तो वाचतोय. क्रिएट अ 10 स्लाइड PowerPoint presentation on history of the Marathas for school students of 8th class. Each slide should have a short title, 3 simple bullet points and one image idea related to the slide. Keep language easy and design it in a clean, readable font style. तर यामध्ये मी सर्व माहिती जी आहे ती पुट केलेली आहे आणि मी त्या ChatGPTला सांगत आहोत की मला 10 स्लाइड ज्या आहेत त्या पाहिजेत. त्यामध्ये मी टॉपिकचं नाव पण सांगितलेलं आहे आणि प्रत्येक स्लाइडवर 3 बुलेट पॉईंट पाहिजेत आणि त्यासोबतच एक इमेज पण मला पाहिजे. तर आता मी ही प्रॉम्प्ट ChatGPTला हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर इथे एंटर हिट करणार. ओके, जसं मी एंटर हिट करतोय त्यानंतर तुम्ही बघा ChatGPTने विचार करायला सुरुवात केली आणि ChatGPT आता कंटेंट क्रिएट करायला सुरुवात करतं. बघा तुम्ही या ठिकाणी ChatGPTने आउटपुट दिलेलं आहे स्लाइड नंबर 1, 2, 3 त्यानंतर टायटल आणि त्याचे 3 बुलेट पॉईंट्स आणि इमेजची आयडिया. तर ही सगळी माहिती जी आहे ती मला आता मिळालेली आहे. बघू शकता तुम्ही जसं फर्स्ट आपला टॉपिक आहे द राईज ऑफ मराठाज आणि यामध्ये 3 बुलेट पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. ओके, तर ही जी माहिती आहे ही आपल्याला गोळा करायलाच 1 ते 1.5 तास लागला असता, पण युझिंग AI आपण ही माहिती फक्त 1 मिनिटामध्ये प्राप्त केलेली आहे. चला तर आता आपण ही जमा केलेली माहिती इथून कॉपी करूया. इथे कॉपीचं तुम्हाला बटन दिसत असेल तर इथून आपण कॉपी करणार. त्यानंतर आता आपण आपल्या वळणार तिसऱ्या स्टेप्सकडे. आपली तिसरी स्टेप आहे गॅमा या ॲप्लिकेशनला ओपन करणे. तर मी इथे गुगलमध्ये सर्च करणार gamma.app. gamma.app सर्च केल्यानंतर मला इथे साइन इनचं एक पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये कंटिन्यू विथ गुगल, ईमेल और पासवर्ड टाकून मला इथे साइन इन करता येईल. तर चला मी सिलेक्ट करणार कंटिन्यू विथ गुगल या ऑप्शनला. कंटिन्यू विथ गुगल केल्यानंतर माझं अकाउंट या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या अकाउंटमध्ये तुम्ही बघू शकता माझ्याकडे 280 क्रेडिट्स जे आहेत ते लेफ्ट आलेले आहेत. तर हे क्रेडिट्स जे आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये PPTs क्रिएट करायला मदत करतात. सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन अकाउंट उघडणार त्यावेळेस तुम्हाला 400 क्रेडिट्स मिळणार आणि हे 400 क्रेडिट्स मिनिमम 10 to 15 PPTs क्रिएट करण्यासाठी इनफ आहेत. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या PPT क्रिएट करायच्या प्रोसेसला. तर या ठिकाणी क्रिएट न्यू विथ AI जो ऑप्शन आहे त्यावरती मी क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर क्रिएट विथ AI या ठिकाणी मला 3 ऑप्शन मिळतात. पेस्ट इन टेक्स्ट, जनरेट, इम्पोर्ट फाईल और URL. तर मी या ठिकाणी जनरेट या फाईलवर या ऑप्शनवरती क्लिक करणार. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी डिस्क्राईब करायला सांगितलेलं आहे की मला कशाबद्दल PPT पाहिजे आहे. तर हे जे कंटेंट ChatGPT वरून मी कॉपी केलेलं होतं तर हे कॉपी केलेलं कंटेंट मी गॅमा याला देणार. या ठिकाणी क्लिक करणार, Ctrl+V करून ही जी माहिती आहे ही पेस्ट करणार. ओके, ही पेस्ट केल्यानंतर एडिट प्रॉम्प्ट या ऑप्शनवरती क्लिक करणार. एडिट प्रॉम्प्ट केल्यानंतरच बघा तुम्ही प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. या ठिकाणी मी जनरेट या ऑप्शनवरती क्लिक करणार. त्याआधी तुम्ही अदर ऑप्शन पण एक्सप्लोर करू शकता. मला या ठिकाणी जर का इमेज चेंज करायची असेल, डिझाईन चेंज करायची असेल तर माझ्याकडे या ठिकाणी ऑप्शन आहेत. जर का मला फॉन्ट चेंज करायचे असेल, थीम चेंज करायची असेल तर माझ्याकडे या ठिकाणी सुद्धा ऑप्शन आहे. तर चला मी फर्स्ट थीमच सिलेक्ट करणार. या ठिकाणी सर्व गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर
मला माझं कंटेंट मिनिमल ठेवायचं आहे की डिटेल ठेवायचं आहे, त्याबद्दल सुद्धा मला ऑप्शन विचारलेले आहेत. चला मी डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करतो और सेकंड ऑप्शनवरती क्लिक करतो. चला आता आपण जनरेट करूया. आता जनरेटच्या बटनवरती मी क्लिक करणार. तुम्ही बघू शकता जनरेटच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर ए आय टूलनी तुमची पीपीटी स्वतः एडिट करायला, क्रिएट करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला ही पीपीटी क्रिएट होताना दिसत असेल. ही पीपीटी जर तुम्ही विदाऊट ए आय बनवायची विचार केला तर तुम्हाला प्रत्येक फॉन्ट जो आहे तो एडिट करावा लागणार, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाईप कराव्या लागणार. त्यामध्ये तुमचा किती वेळ वाया जाणार याचा तुम्ही विचार करा. आणि युजिंग ए आय तुम्ही ही गोष्ट फक्त 2 मिनिटांमध्ये करू शकताय, हे तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता सर्व गोष्टी प्रोसेस होत आहेत. या ठिकाणी माहिती जी आहेत ती ए आय आपल्याला देत आहे. या ठिकाणी इमेजेस पण खूप सुंदर सुंदर क्रिएट होत आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी इसवी सणासोबत सगळी माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या क्रिएट झालेल्या स्लाइड्स बघू शकता. ए आय बघा कशा सर्व गोष्टी राईट करत आहे. या ठिकाणी मी त्याला 10 स्लाइड सांगितल्यामुळे तो 10 स्लाइडवर स्टॉप झाला. तर तुम्ही स्टार्टिंगपासून बघू शकता. द राईज ऑफ मराठाज या ठिकाणी एक इमेज दिलेली आहे आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर सेकंड सेलवरती तुम्ही बघू शकता अर्ली लाईफ ऑफ शिवाजी महाराज याबद्दल माहिती दिलेली आहे. नेक्स्ट स्लाइडवरती माहिती दिली आहे ज्यावरती गड किल्ल्यांचे चित्र आहेत. अनेक सिम्बॉल्स तुम्ही बघू शकता. या ठिकाणी सिम्बॉल सुद्धा ॲड आहेत. तुम्हाला थीम जर चेंज करायची असेल तर तुम्ही थीम या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला जी थीम पाहिजे असेल ती तुम्ही चूज करू शकता. जसं मला ही थीम चूज करायची असेल तर मी या थीमवरती क्लिक करणार. तर तुम्ही बघू शकता थीम जी आहे ती चेंज झालेली आहे. बट जी आधीची थीम होती तीच चांगली होती. ओके, तर त्याच थीमवर आपण कंटिन्यू करूया. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेअरचं ऑप्शन आहे. तुम्ही शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून ही जी पीपीटी क्रिएट केलेली आहे ती शेअर करू शकता, एक्सपोर्ट करू शकता. त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला एक एजंट पण मिळतो. त्या एजंटवरती क्लिक केल्यानंतर जर का तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर तुम्हाला मॅन्युअली न एडिट करता तुम्हाला फक्त याला जसं ChatGPTला तुम्ही कळवता तसं सांगावं लागेल. जसं तुम्हाला काही माहिती ॲड करायची असेल किंवा काही माहिती इरेज करायची असेल तर तुम्ही त्याला ते सांगू शकता. किंवा ते इम्प्रूव्ह रायटिंग करायची असेल, स्पेलिंग और ग्रामर तुम्हाला करेक्ट करायचं असेल ते तुम्ही सांगू शकता. या ठिकाणी तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतील. पण आपल्या ज्या पीपीटी क्रिएट झालेली आहे त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे तर काही दिसत नाही आहे, त्यामुळे आपण या ऑप्शनला यूज नाही करणार. त्यानंतर आपल्याला प्रेझेंट बघायचं असेल आपली पीपीटी कशी क्रिएट झाली आहे तर आपण प्रेझेंट या ऑप्शनवरती क्लिक करणार. आणि प्रेझेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता फुल स्लाइडवरती आपली पीपीटी जी आहे ती ओपन झालेली आहे. आणि ही पीपीटी तुम्ही पूर्णतः फुल स्क्रीनवर बघू शकता. तुम्ही खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी चित्राने क्रिएट झालेली आहेत. इसवी सणासोबत सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे. ओके, तर आता प्रेझेंटच्या बटनावरतून मी एक्झिट करतो. आणि आता मला ही क्रिएट झालेली पीपीटी जर डाउनलोड करायची असेल तर मी या 3 स्लाइडवरती क्लिक करणार. 3 स्लाइडवरती क्लिक केल्यानंतर इथे एक्सपोर्टचं ऑप्शन दिसतंय. या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करणार. एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर माझ्याकडे बरेच ऑप्शन आहेत. जसं मला ही एक्सपोर्ट करायची आहे PDF फॉर्मॅटमध्ये और PPT फॉर्मॅटमध्ये और गुगल स्लाइड्समध्ये. तर यामधून मी कोणतेही ऑप्शन चूज करू शकतो. तर चला मी चूज करणार एक्सपोर्ट टू पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. या ऑप्शनवरती मी क्लिक करणार. ही आपली सगळ्यात लास्टची स्टेप असेल. यानंतर आपल्याला आपली क्रिएट झालेली पीपीटी मिळून जाणार. बघा आपलं कंटेंट जे आहे ते एक्सपोर्ट होत आहे.
ओके, तर तुम्ही बघू शकता आपलं जे कंटेंट आहे ते रेडी डाउनलोड झालेलं आहे. या ठिकाणी हे कंटेंट डाउनलोड झालं आहे आणि मी इथून ही फाईल ओपन करणार. तुम्ही बघू शकता आपली फाईल ओपन होत आहे आणि ही क्रिएट झालेली PPT तुम्ही तुमच्या क्लाससमोर प्रेझेंट करू शकता. ओके, थँक्यू. होप सो तुम्हाला आजचं सेशन कळलं असेल. याच पद्धतीने आपण AI थ्रू पोस्टर प्रेझेंटेशन, AI थ्रू एक्सेल यूज करणे, बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. तर AI प्रोडक्टिव्हिटीच्या सिरीजमध्ये आपण परत एकदा भेटूया. थँक्यू.